कोणतं केलं आपण ह्याच्या मागं? ते कुठपर्यंत आलो होतं रे? क्वेश्चन नंबर 2 होता का? हे बघा, हे असं होतं बरोबर का? तेव्हा हे इथं हे व्हॅल्यू टाकल्या 1/3m1 आणि इथं 2 टाइम्स. मग फायनली काय? अरे इथं स्क्वेअर करायचं राहिलं का रे? इथं स्क्वेअर करावं लागेल का रे बाळांनो? ह्याला हा. स्क्वेअर करावं स्क्वेअर. लागेल का? ह्याला स्क्वेअर करावा लागेल माझ्या मते. येस. मग आता फायनली उत्तर काय येणार सांगा बरं? 4p. नाही नाही. सांगा. M1 M1 4/3. पहिल्या 4/3. पहिल्यामध्ये 1/3. 1/3. दुसऱ्यामध्ये 4. 4. 4/3p1. 4. काय झालं ते? 1/3 इंटू 4/1 इंटू p. येस. इज इक्वल टू काय आलं सांगा मग? 4/3. 4/3p1. 4/3 p1. ते p1 चा अर्थ पीच आहे ना? ऍटमॉस्फिअर का काय? काहीच लावायचं नाही. त्याला काहीच लावायची गरज नाही, कळलं का? कारण का त्यांनी काय ऍटमॉस्फिअर म्हणून दिलंय का p1 ला? नाही. चला आणखीन क्वेश्चन कुठला बघू आपण? डायरेक्टच. चला हे काय म्हणते बघा बरं, हे 12वा क्वेश्चन बघू बरं जरा. इफ डेन्सिटी ऑफ ऑक्सिजन इज दिस, प्रेशर इज दिस, फाइंड RMS स्पीड. डेन्सिटी दिली आहे, प्रेशर दिलंय, RMS स्पीड. कोणतं इक्वेशन लिहिचाल बरं? काय सुचतंय तुम्हाला? आता मी इथून समजून सांगतो, जाऊ द्या. RMS स्पीड हो का, हे आठवतंय का बघा? हे रिलेशन. हो. मग जरी आठवलं नाही तरी डिराईव्ह करता आलं पाहिजे. तुमच्या डोक्यात एकच चाललं पाहिजे. आपल्याकडं दोन महत्वाचे इक्वेशन आहेत. PV इज इक्वल टू NRT आणि PV इज इक्वल टू 1/3 m VRMS स्क्वेअर. त्याच्यावरून काही पण करता येते. आपल्याकडे VRMS चा फॉर्म्युला काय? 3RT बाय मोलार मास. मग मला ह्याच्यामध्ये काहीतरी करून डेन्सिटी आणायचंय. मग डेन्सिटी कुठून आणता येते? ह्याच्यातून आणता येते, बरोबर का नाही? p/ρ. आपण केलेलं आहे काहीतरी P/ρ फॉर्म्युला. बघा आता, जरी येत नसला तरी बेसिक पासून पण येतं. PV इज इक्वल टू NRT लिहा. मग ह्या N ला काय लिहिता ते सांगा. डेन्सिटी कडे जायचं म्हणल्यावर मास बाय व्हॉल्यूम. मास बाय व्हॉल्यूम नाही रे, नंबर ऑफ मोल आहे. अभि काय करतो तू? मास बाय मोलार मास. असं लिहायचं. मग त्याच्यानंतर काय करता येतंय? डेन्सिटी कसं आणता ईला येईल सांगा. इकडं खाली. ईला खाली आणायचं. 2 लाख. एम नॉटला मीला इकडं. खाली आणायला लागेल. मग झालं PM0 इज इक्वल टू ρRT. मग RT बाय M0 बघा बरं काय दिसतंय ते. RT बाय M0 काय येईल मग? p/ρ. P/ρ. झालं, मग तेच इथं टाकायचं. मग तुमचं VRMS चा फॉर्म्युला आला. आला का बघा? तुम्हाला जरी पाठ नसला तसं तर मी हे पण डिराईव्ह करून दिलाय. माहिती आहे का तुम्हाला? हे पण डिराईव्ह करून दिलाय. जरी येत नसलं तर तिथल्या तिथं जमलं पाहिजे. तसं तर तुम्ही होईल तेवढे फॉर्म्युले पाठ करा, तुम्हाला तेच बरं पडतंय.
मग झालं, मग व्हॅल्यू टाकलं. क्लिअर का? मग आता हे गुणाकार क्लिअर. भागाकार मल्टिप्लिकेशन आता तुम्ही करायचे, त्याच्यात वेळ नाही घालायचा आपल्याला आता. चलो, हा हे काय म्हटलं बघा, हे बघा बरं, हे असले, हे वाले असले काय म्हटलं बघा, फाइंड द टेम्परेचर ऍट विच, पहिल्यांदा पहिलं, नंतर ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी बघू, अगोदर आरएमएस स्पीडचं बघू. फाइंड द टेम्परेचर ऍट विच आरएमएस स्पीड इज RMS कशी, डबल डिअर डबल वे डबल देअर व्हॅल्यू ऍट एसटीपी. पुन्हा डेटा, पहिल्यांदा तर मग इथं 1-2 न काढायचंय का डायरेक्ट काढायचंय? डायरेक्ट नाही नाही, 1-2 डबल 1-2 1 घ्यायचं. 1-2 न काढायचंय ना, डबल एसटी म्हणजे इनिशियल कंडिशन कोणती आहे? एसटीपी. नंतरचं टेम्परेचर काढायचंय. इनिशियल कंडिशन एसटीपी आहे, राईट? एसटीपी इज इनिशियल कंडिशन. परत सर्वात पहिले काय, डेटाच्या आधी असं लिहू शकता, लेट एसटीपी इज इनिशियल कंडिशन, है ना, डिनोटेड बाय 1, आहे का नाही? मग एसटीपीआय म्हणजे काय दिले, मग इनिशियल काय दिले, T1 दिले का T1 दिले का R1 काय दिले? T1. T1 T1. T1 T1 273 केल्विन. T1 किती दिलं मग? 270. 273 केल्विन. चला पुढे काय दिलं सांगा आणखीन. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. अरे दिल नाही रे, डबल व्हॅल्यू. काढायचं रे, 2 प्रश्न आहेत रे, काय? असं करू नको. ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी काढायची आहे. बर ठीक, कायनेटिक एनर्जीचं नंतर कर ना, 2 प्रश्न आहेत ना वेगळे. प्रश्न 2 आहेत, पहिल्यांदा आरएमएस स्पीड वर लक्ष दे. हा हे काय दिले, मग तुम्हाला 2 प्रश्न दिले ते एकत्र, जरा डोकं लावा की. पहिल्याला आपण करायचंय, ह्याच्याविषयी काय दिलं, आरएमएस स्पीड आणि ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पण दिले त्यांनी, काय दिले सांगा. तोपर्यंत मी P1 लिहून घेतो. P1 किती रे? 10 to the power 5. 10 to the power 5. पण ऍक्च्युली तसं नसते ते. कितवा क्वेश्चन आहे? 18वा. त्यांनी T0 दिले रे बाबा. चालतंय, आपण T1 वगैरे देऊ, काय त्यांनी प्रेशर तर लिहिलंच नाही, प्रेशरची गरज पडत नाही म्हणून त्यांनी लिहिलं नाही, पण आपण लिहू, काय करायचं आपल्याला. एसटीपी ला प्रेशर त्यांनी काही कुठं घेतलंय का इथं? सध्या एसटीपी ला प्रेशर काय घ्यायला ते, हे मला एकदा तर बघावं लागेल कुठं तरी. इथं तर काही दिलं नाही, पण 10⁵ पास्कल आहे. याची काही गरज पडत नाही या प्रश्नात. हा चला, आता हे दिलंय काय, आरएमएस स्पीड विषयी काय दिलंय, तुम्ही 1-2 म्हणाले ना, आरएमएस स्पीडचं काय लिहू मी इथं? काहीतरी दिले ना ते. आरएमएस स्पीड 1 दिले आहे का आरएमएस स्पीड 2 दिले आहे का 1 आणि 2 मधलं रिलेशन दिले, सांगा. रिलेशन दिले बघा. कळायलंय का गणू? मला सांगा बाळांनो, ज्यावेळेस 1 आणि 2 असतंय त्यावेळेस कधी कधी 1 ची व्हॅल्यू देते, 2 ची व्हॅल्यू देतात, किंवा काय म्हणतात 1 हा 2 च्या दुप्पट आहे असे म्हणतात का नाही? हा त्यांनी इथं काय म्हणलंय, आरएमएस स्पीड विषयी तेच दिले, जरा वाक्य वन आरएमएस स्पीड आणि ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी आर डबल देअर व्हॅल्यूज ऍट एसटीपी. म्हणजे कसं, म्हणजे R1 म्हणजे RMS ही डबल आहे 2 आहे. RMS 2 ही RMS 1 पेक्षा 1 पेक्षा डबल आहे.
डबल बोला गणू, बोला माय. डबल आर एम एस अभिषेक, हाँ सर. आर एम वन एस टू ही कशी आहे बोला. 2 टाइम्स डबल आहे टू RMS 1 बोला. आर एम एस वनच्या आणखीन तसं 1. कोणाविषयी दिले सांगा. काय अवरेज कायनेटिक काय एनर्जी. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी. ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी, ऍव्हरेज म्हणजे ती पर मॉलिक्यूल असते बरं, काय लक्षात घ्या. ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हणजे पर मॉलिक्यूल. पर मॉल. तुम्ही असंही लिहू शकता युझिंग युजल नोटेशन्स, बाय युजल नोटेशन्स. कधी पण जास्त आपल्याला सिम्बॉल वापरावे लागले की युजल नोटेशन्स टाकून द्यायचं अगोदर, म्हणजे जरी काही झालं तरी ते काय बोलू शकत नाही बाबा आम्ही वापरलो. मला तिथे लिहू द्या त्यांनी काय लिहिलं. केईला केई इज इक्वल टू के नॉट ऍव्हरेज पुढे लिहिलंय बघा हे ना कंसामध्ये असं. ऍव्हरेज टोटल कायनेटिक एनर्जी विषयी बोलणार झाले ते ना. कशाविषयी? ऍव्हरेज विषयी. ऍव्हरेज म्हणजे मॉलिक्यूल वाली असते बरं का, NKBT वाली, सॉरी KBT, 1/2 KBT असते का नाही, ती एका मॉलिक्यूल वाली असते ती ऍव्हरेज वाली. हा तुम्हाला माहिती आहे ना, एक असते टोटल कायनेटिक एनर्जी आणि दुसरी असते कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. तर ऍव्हरेज म्हणजे कोणती? ती पर मॉलिक्यूल वाली. पर मॉल. ऍव्हरेज म्हणजे कोणती? पर मॉलिक्यूल वाली बरं काय. पर मॉलिक्यूल पर मॉलिक्यूल. E2 हा कसं सांगा, इज इक्वल टू 2 टू Ke1. इंटू Ke1 KE1 आणि मग ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं? ऍव्हरेज. मॉलिक्यूल कायनेटिक. ऍव्हरेज कायनेटिक विषयी बोललंय, जास्त बोलाय काही गरज नाही. ऍव्हरेज के विषयी बोललंय, एवढं कळलं पाहिजे आपण लिहायलो. चला आता पहिला प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला. पहिला प्रश्न सोडवायचा आहे. बोला पहिल्या प्रश्नासाठी कोण आहे, कोणाविषयी बोलायचंय? RMS. RMS स्पीड. काय फॉर्म्युला आहे RMS स्पीडचा? √3RT/m ते √3RT/m0. So VRMS is equal to √3RT/m0. VRMS is equal to √3RT/m0. क्लियर? हा मग प्रोपोर्शनॅलिटी घ्यावं लागेल का नाही आपल्याला? मग काय काय कॉन्स्टंट आहे दोन्ही ठिकाणी? R कॉन्स्टंट, R 3 कॉन्स्टंट, R कॉन्स्टंट, आणखीन मोलार मास M0 R हा आणि M0 R आणि M0 कॉन्स्टंट. फॉर गिव्हन गॅस ना. गॅस बदललाय का इथं? म्हणलंय का गॅस बदललाय म्हणून? नाही. नाही. फॉर गिव्हन गॅस ऍट गिव्हन टेम्परेचर किंवा ऍट सेम टेम्परेचर ना. नाही टेम्परेचर बदललंय की रे. फॉर गिव्हन गॅस एवढंच. फॉर गिव्हन गॅस एवढंच लिहू. मग काय लिहितात ते? VRMS इज प्रोपोर्शनल टू, कमॉन, √T. √T. VRMS तिथं काय आले की बाबा? VRMS is proportional to √T. क्लियर? मग ह्याच्यावरून काय लिहिचाल सांगा? ह्याच्यावरून काय लिहिचाल? V1/V2 V1 by √T1/T2. किंवा V2/V1 कधी पण. V2/V1. V2/V1 इज इक्वल टू √T2/T1. √T2/T1. तसं तर RMS लिहावं लागतंय व्यवस्थित. त्याचं काय झालं?
इथं लिहिताना पण कसं लिहायचं? RMS. बोर्डामध्ये सर्वच लिहावं लागते नीट, बरं काय असं काही बी जमणार, कारण आपण युजल नोटेशन पण म्हणलेलं आहे. मग इज इक्वल टू सांगा आता ह्याच्यावरून काय, दिस इम्प्लाइज V2 इज इक्वल टू दिस बोला. इम्प्लाय 2 VRMS1. रूट बस. 2/1 2V upon V1. VRMS2 इज इक्वल टू आपण काय लिहितो? 2 VRMS1 इकडे इकडे घेऊन जात असतो, है का नाही? हो. आणि इथं इंटू मध्ये काय लिहितो? हेच का? equal. हो. ते कळालं का रे गणू? असंच लिहितो का? हा अरे नाही 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 नाही. जर VRMS1 ची व्हॅल्यू दिली असेल, जर VRMS1 ची व्हॅल्यू दिली असेल तर आपण असं करायचं, आहे का नाही? तर VRMS1 ची व्हॅल्यू दिल्या का ते ना? नाही. चला टाका, नाही. नाही डायरेक्ट व्हॅल्यू टाका. काय टाकणार व्हॅल्यू? 2 VRMS1 divided by VRMS. वर काय टाकणार सांगा रे? 2 VRMS1 2 upon VRMS. 2 VRMS1 1 फक्त 2 न मल्टिप्लाय करायचं, 2 हे असं. आणि टेम्परेचर मध्ये काय टाकायचं सांगा? T1 च्या जागी T1 च्या जागी 273. 273 केलं. 273 केलं. T2 273 आणि T2 च्या ठिकाणी काहीच नाही. T2 काहीच नाही. काहीच तेच नाही. काढायचंय. तेच तर काढायचंय. मग दोन्ही बाजूचा काय करणार तुम्ही? स्क्वेअरिंग. Squaring both. बोथ साइड. तिथं लिहा पाहिजे तर मग तसं स्क्वेअरिंग बोथ साइड्स. काय येतं इकडं? 4 येतंय का रे? हो. हा, आणि 4 काय येत आहे. RHS ला काय येतंय बाळांनो? T2 by by 273. गुड. T 273 into 4. गुड. आता झाले हुशार तुम्ही. 273. हा, मग ह्याचा अर्थ काय होतो पुढे सांगा बरं? T2 इज इक्वल टू 273 into 4. गुड. 273 इंटू 4 म्हणजे जे काही येईल ते. किती येईल? 4 × 12 चाला 1 4 7 28 1092. 1092. 1092 8 आणि 2 10. हुशार आहेत पोरं रे बाबा. काय झालं उत्तर? ते राहिलंय का? केल्विन. हा, केल्विन. केल्विन नाही. युनिट लिहिलं नाही की अर्धा मार्क गेला म्हणायचा. जागेवर अर्धा मार्क. बोंब. बसल्या बसल्या अर्धा मार्क पायावर दगड पाडून घेतला म्हणायचं. युनिट लिहिलं नाही. अर्धा मार्क युनिटला असतो, अर्धा मार्क व्हॅल्यूला असतो. त्याला माहिती आहे, त्याने लय महत्व दिलंय युनिटला. त्यामुळं युनिट लिहायचं. युनिटला रिस्पेक्ट करायचं. रिस्पेक्ट युनिट. गुड. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. आज बहुत ही अच्छा चल रहा है. गुड. ऑसम. बहुत बढ़िया. नाईस. चलो, माझं तुम्हाला यायलंय. असेच राहिलेले तुम्ही मी घेतलेले तर ठीक आहेत, पण राहिलेले पण तुम्ही सर्व लिहायचे नोटबुक मध्ये, बरं का? हे कामाचे आहेत तुमच्यासाठी खूप. हे भरपूर आहेत, त्यांनी भरपूर घेतले. चला आपण हे एक करू का? आपण चला हे करू. हे वाला 33 वाला नाही, सॉरी 33 मधला 25. क्वेश्चन नंबर 33 म्हणजे न्यूमेरिकल क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये 1 2 3 असतात. 25 करू. 25 करू. चला बरं, चला बरं, चला. आधी तर क्वेश्चन वाचायचा आणि डेटा लिहून घ्यायचा. कम ऑन गाइज, कम ऑन. सोल्युशन. चलो, त्याच्यानंतर डेटा. चलो, चला बोला डेटा काय दिला बाळांनो? M not equal to 10 gram. हा, काय दिले? M नॉट का? काय ते 10 ग्राम काय आहे? मास आहे का मोलार मास आहे? मोलार मास.
अरे नाही रे, मास आहे. मास मास आहे. आहे. मास आहे ना, मोलार मास कुठे आहे? आर्गॉनचं 10 ग्राम घेतले तर गिव्हन मास 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 हा किंवा टोटल मास आहे. मास, गिव्हन मास तो 10 ग्राम कन्वर्ट करायचे हा का रे बाळांनो? हा सर हा करा. बघू, केजी. करायचे. बघू गरजेनुसार बघू, परंतु कन्वर्ट करून ठेवलेलं बरं. नाही बघू तर गरजेनुसार बघू. जर नंबर ऑफ मोल काढायचे असतील तर मास अपॉन मोलार मास करताना गरज नाही, पण इथं बघू. कायनेटिक एनर्जी काढायची आहे 10 ग्राम ऑफ आर्गॉनची. हा, चल आणखीन काय दिले सांगा, काय दिले ते तर सांगा, नंतर कन्वर्ट कर सांग. टेम्परेचर टेम्परेचर केल्विन मध्ये दिले. करायचंय. करावं लागेल का केल्विन कन्वर्ट? मध्ये करायचं. हा, हो करावं लागेल. प्लस 273 गुड. इक्वल टू 127 400 केल्विन. 127 पूर्ण 400 लिहायचं केल्विन. बरं का? 3 इज इक्वल टू 400 केल्विन. 400 केल्विन. काय करायचंय का बोला? कायनेटिक एनर्जी काढायची. कायनेटिक एनर्जी काढायची आहे. फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला कायनेटिक एनर्जीचा? बोला बरं. हा, बोला, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला विसरले का नाही तुम्ही? किती महत्वाचा आहे तुम्हाला. मी फॉर्म्युले तर 10 वेळेस लिहा म्हटलं. उद्या एक्झाम आहे तुमची सोमवारी, कसं करणार आहोत तुम्ही? हा, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, टोटल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? 3/2. 3/2 3/2 NRT. NRT. धक्का द्यावा लागतंय, मग पुढी गाडी पळती, किती पण पळती, पण धक्का कोण द्यायचा? राजदूत गाडीसारखं काम झालंय तुमचं. धक्का द्यायला तिथं कागणे सर नाहीत ना. चला मग काय काढावं लागेल बरं ह्याच्यातून? काय काढावं लागेल? काय राहिलं काढायचं रे? N. यन राहिलं, म्हणून इथं आधी काढून घ्यावं लागेल, हे का नाही? यन, आता यन वापरायलो, बरंच काय वापरायलो. सहसा तर तुम्ही लिहायचंच बघा, इन युजुअल नोटेशन्स. मी जे सोडून दिले नाही, तर मी जे तुम्हाला बाकीचे क्वेश्चन पाठवणार त्याच्यामध्ये स्टेप्स तेवढ्या दिलेल्या नाहीत बरं काय. मी सोडून दिले त्याच्या स्टेप्स मात्र प्रॉपर घ्यायलो मी. ठीक आहे ना? मग तुम्ही आता समजून घ्या, तुम्हाला अंदाज आलाय ना स्टेप्स कशा लिहायच्या असतात. आता आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल सांगा? यन काढून घ्यावं लागेल, राईट? बोला. हा, N काय? टोटल मास बाय मोलार मास. Total mass. टोटल मास. टोटल मास अपॉन मोलार. मोलार मास. चला, टोटल मास किती दिलंय? 10 ग्राम. 10 ग्राम. 10 ग्राम. मग कन्वर्ट करायची गरज आहे का? नाही. नाही, कारण ग्राम, मोलार मास पण ग्राम, मोलार मास पण ग्राम, दोन्ही ग्राम. सो 10 डिवायडेड बाय किती बाळांनो? आता आली मजा. की तो आहे 25वा क्वेश्चन आहे. देते तसं ते देते तर सहसा बाळांनो, देतेत रे बघा. हा सर दिले. हा दिलंय, देतेत. पण तरी मी तुम्हाला काय म्हणलंय, पहिल्या 30चं पाठ असलं, पहिल्या 30चं पाठ असलं 10 पाहिजे. बाय 40. 10 बाय 10 4 बाय 40. इज इक्वल टू किती आलं सांगा? 1/4 मोल. 1/4च राहू दे. हा, चला मग आता इक्वल टू सांगायचं, काढलं. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 NRT. हा, चला बोला आता. 3/8. हा, चला व्हॅल्यू टाका. 3/2 3/2 इंटू एन आहे 1/4 इंटू 4 आर आहे 8.31 0.3. into 400 टेम्परेचर 400. इंटू 400. जवळपास 1200. चलो, त्यांनी आर काय दिलंय? त्यांनी आर देण्यामध्ये हे आर दिले 8314 जूल किलो मोल पर किलो मोल दिले बाळांनो, पर किलो मोल दिले. जरा नीट समजून घ्या. पॉइंट का आला नाही कळलं का? त्यांच्या इथं दिसतंय का? पॉइंट नाही बघा, दिसतंय का? दिसतंय का रे? हो सर.
हो. कारण त्यांनी पर किलो मोल दिलं. आपलं कसं असतंय आर पर मोल मध्ये असते, माहिती आहे ना? हम्म. डेटामध्ये तुम्ही आर पण लिहा. आर इज इक्वल टू एसआय युनिट पर किलो मोल आहे का पर मोल आहे? बोला पर किलो पर बोला मोल. बोला 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 बोला. त्यांनी 1.4 च्या ऐवजी 1.0 दिले रे बाबांनो. जूल पर बोला काय? पर बोला किलो बोला. किलो मोल किलो मोल. अरे किलो मोल. अरे अरे केल्विन. अरे काय लिहिलंय बघा की जरा. जूल पर मोल. हम्म. तुम्ही कन्वर्ट करून, हा ठीक आहे, लिहिलं तुम्ही डायरेक्ट कन्वर्ट करून लिहिलं तरी काही फरक पडत नाही, पण त्यांनी जे लिहिलं ते लिहिलेलं बरं आणि मग कन्वर्ट केलेलं बरं, ते जास्त फायदेशीर राहते. तर 8310 जूल पर किलो मोल डॉट केल्विन, त्यालाच मग कन्वर्ट करून कसं लिहायचं? 8 पॉईंट. हा, पटलं का रे बाबांनो एवढं? हो. हाँ. बट n is equal to this. Now k is equal to, we know असं k is equal to this. आता ह्याचे गुणाकार करायचे. आता गुणाकार करण्यात आपण वेळ वाया घालणार नाही. डायरेक्ट आन्सर कशात येईल रे बाळांनो? आन्सर कशात येईल? अरे सांगा रे, तुम्ही लय वेळ लावता. आपण काय काढायलो? कायनेटिक एनर्जी कायनेटिक एनर्जी. मग त्याचं युनिट काय? एनर्जीचं युनिट काय? जूल तुम्हाला जूल. तुम्हाला शीट दिलाय, ठीक आहे, चालतं. तुम्ही दुपारून या इथं. तुम्हाला जूल ना, मग किती वेळ लागायला तुम्हाला सांगायला? त्या शीट जे दिल्यात ना सुरुवातीच्या, युनिट वाल्या, कन्व्हर्जन वाल्या, एसआय युनिट, त्याच्याशिवाय पान हलत नाही, पान हलत नाही कशाच. ते पाठच असावं लागतं. तर एसआय युनिट मध्ये उत्तर येईल. कळलं का? कशामध्ये उत्तर येईल? जूल. तर येते 1247 जूल. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही करायचे. हा, राईट. पॉइंट काढा 1247 जूल. चलो ठीक आहे. मग अशा प्रकारे हे बाकीचे करसाल तुम्ही. प्रॉब्लेम 28वा आपण हे करू. हे वाला प्रॉब्लेम करू. चला, 28च्या नंतर 33वा करू आपण. चलो, चला. डायरेक्ट काढायचंय का रेशिओ काढायचा आहे? रेशिओ. रेशो राईट. रेशियो. आपण ह्याला 1 2 वापरू शकतो किंवा एन आणि ओ पण वापरू शकतो. एन डिनोट्स नायट्रोजन, ओ डिनोट्स ऑक्सिजन. ते पण सोपं जाते. कळलं का? हो. लेट कशाला होतं की असेल. लेट एन सबस्क्रिप्ट, बरं काय? सबस्क्रिप्ट एन अँड ओ डिनोट, एकदाच लिहिता येते, डिनोट नायट्रोजन अँड ऑक्सिजन, रिस्पेक्टिव्हली. ए बाळांनो, कळायले का रे? रिस्पेक्टिव्हली लिहावं लागतंय. वाक्य कळलं? हो. त्याच्यानंतर इन युज्युअल नोटेशन्स. चला बोला. डेटा. हा, काय दिले सांगा आता. T1. काय दिले पहिल्यांदा? T1 equal to T1 300 K. हा, T1 नाही. आता आपण काय केलंय? TN. Tn. पण एन वापरलंय. हा, इज इक्वल टू. Tn 300 300 Kelvin. Kelvin. चला बोला, दुसरं काय दिलंय? हे काय T दिले? naught equal to हे काय दिले? 600 चला टी Kelvin. नॉट. चला चला टी नॉट लिहू. हा चला, टी अभिच्या म्हणण्यानुसार आपण टी ओ लिहू. हा चला बोला, किती दिलंय? 600 K. 600 Kelvin.
हम्म. पुढे आता काय दिले तेच सांगा. हे काय दिले? MN MN हे काय दिले हे? अरे हे काय दिलंय? अरे व्हॅल्यू कशात दिले? इंग्रजी वाचून सांगा रे. इंग्रजी वाचून सांगा तरी. K टेम्परेचर दिलंय का प्रेशर दिलंय का मास दिलंय? प्रेशर अरे तुम्हाला इंग्रजी वाचा रे, इंग्रजी वाचा रे. कायनेटिक mass एनर्जी पर युनिट मास of nitrogen at this is this. mass दिले. हा कायनेटिक एनर्जी पर युनिट KN मास दिले दिलंय. KN बाळांनो कमीत कमी युनिट बघून तर कळलं पाहिजे. ते Ke1 दिलं नाही किंवा मास दिलं नाही, ते कायनेटिक एनर्जी पर युनिट मास दिलंय. पर युनिट मास दिलंय. कायनेटिक एनर्जी पर युनिट मास दिलंय. तुम्ही असे म्हणू शकता एवढी कायनेटिक एनर्जी दिलाय आणि त्याचं मास 1 किलोग्राम घेतलंय, असे म्हणू शकता. कळलं का? हम्म. आणि काढायला काय सांगितलंय रे? कायनेटिक एनर्जी पर युनिट मास काढायला सांगितलंय का कायनेटिक एनर्जी काढायला सांगितलंय? कायनेटिक कायनेटिक एनर्जी Kinetic एनर्जी. टोटल energy. काढायला सांगितलंय. आणि दिलाय कायनेटिक एनर्जी पर युनिट मास. मग ह्याला थोडंसं डोकं लावून घ्यावं लागतंय. थोडंसं डोकं लावून घ्यावं लागतंय. म्हणजे कायनेटिक एनर्जी नायट्रोजनची आपण जर टोटल म्हणून घेतली हिला, तर मग मास किती घ्यावं लागेल त्याचं? बोला. किती मास घ्यावं लागेल? नायट्रोजनच्या किती मासची एनर्जी दिली आहे ती? वन वन एवढी जर कायनेटिक एनर्जी धरली तर नायट्रोजनचं मास बाळांनो, सॉरी, नायट्रोजनचं मास किती दिलंय? मग दिलं नसलं तरी त्याच्यातून समजून घ्यायचं 1 किलोग्रामची आहे ना ती. हा 1 किलोग्रामची आहे, म्हणून मास ऑफ द नायट्रोजन पकडायचं किती? 1 किलोग्राम. हे झेपलं का अभि? हाँ सर आणि मास ऑफ द ऑक्सिजन किती दिलंय? 4 kg 4 kg. 4 kg. आणि काय काढायचंय? कायनेटिक एनर्जी ऑफ And ऑक्सिजन. the kinetic energy. काय फॉर्म्युला आहे सांगा? थ्री बाय टू RT NRT हम्म, बोला. के ई कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 By 2 energy. NRT. मग आता एक्झॅक्ट काढायचंय का 1 2 आहे? 1 2 आहे. 1 2 आहे म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी लिहावी लागते. कॉन्स्टंट कोण आहे ते काढून टाकू. काय कॉन्स्टंट आहेत ह्या दोघांपैकी? 3/2 नाही नाही, ह्याच्यात आणखीन एक बदल करावा लागतो. ते काय? n नंबर ऑफ मोल दिलेत का मास दिलंय? मास दिले. म्हणून आपल्याला ह्याला कन्वर्ट कशात करावं लागेल? मास मध्ये करावं लागेल. कसं मास करतात? आपण 3/2 into mass per molar mass into RT. बरोबर का रे? हाँ बरोबर. सर हा, मग प्रपोर्शनल कसं आले हे? दिस इम्प्लाइज, बोला, के प्रपोर्शनल टू काय आले सांगा? K proportional to temperature mass सर्व चालं, मास सर्व हो. चालू मास आता. molar mass. mt बाय
एम नॉट बरोबर का? हम्म. एम टी बाय एम नॉट. मग आता रेशो कसा घेणार? K2 by K1. दिस इम्प्लाइज बोला 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 बोला. K- Ke2 नाही, कुणाची काढायची? ऑक्सिजनची ना? K- KO, हा. KO. KO by K1. हा इज इक्वल टू बोला. MO KO by equal to M M naught upon MN. हा. into TO T upon T. O TO upon by T TN. M N MO M not N divided by M not O. कळलं काय? काही कळलं का रे गणू? गणू काही कळलं का? हो सर. चला डायरेक्ट व्हॅल्यू टाकलं तरी जमतं. सांगा व्हॅल्यू. T 4 1 by upon ऑक्सिजनचं सांगा किती? 4 kg 2.5. अरे रे 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 2.5 कुठून आणलीस बाई? मास ऑफ ऑक्सिजन किती आहे? 4 Mass kg of oxygen 4 4 kg. kg. काही हा हा ठीक आहे. तू LHS सांगालीस हा. बरोबर आहे तुझं, पण मी LHS नाही आता इक्वल टू लिहिलो ना मी. दिस इम्प्लाइज लिहिलंय का बघ बरं. इक्वल टू म्हणजे व्हॅल्यू टाका. सांगा. तुम्ही तसंही Four. लिहू शकता किंवा पुढच्या स्टेप मध्ये सर्वांच्या व्हॅल्यू ठेवू शकता. आता डोकं लावायचं. कळलं का तुम्ही? हो सर. बोला. एमओ ऑक्सिजनचं. 4 kg 4 4 by kg. 4 4 by by 1 नायट्रोजनचं. 4 by 1. 1 ऑक्सिजनचं टेम्परेचर. 600. oxygen 600 Kelvin. 600 600 हा डिवायडेड बाय 300. 300. बोला. मास ऑफ मोलार मास ऑफ नायट्रोजन. Molar mass. molar mass of नायट्रोजनचं किती आहे? 28 ऑक्सिजनचं 32 32. राईट. मला ह्याला इक्वल टू करा. आता येत राहते.